नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 10च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे कलम 9च्या पुढची पायरी आहे. हे कलम दंडाच्या प्रमाणानुसार कारावास कमी करणे याबद्दल गणित मांडते. काय म्हटलेलं आहे? हे कलम 9च्या पुढची पायरी आहे. हे कलम दंडाच्या प्रमाणानुसार कारावास कमी करणे याबद्दलचे गणित मांडते. कलमाचे नाव काय? दंडाच्या प्रमाणानुसार भागाचा भरणा केल्यावर कारावास समाप्त होणे. काय म्हटलंय? दंडाच्या प्रमाणानुसार भागाचा भरणा केल्यावर कारावास समाप्त होणे. काय व्याख्या आहे? दंड न भरल्याबद्दल निश्चित केलेली कारावासाची मुदत संपण्यापूर्वी जर दंडाचा असा काही भाग भरला गेला किंवा वसूल केला की भोगलेला कारावास हा न भरलेल्या दंडाच्या भागाशी प्रमाणात असेल तर कारावास समाप्त होईल. काय म्हटलेलं आहे? दंड भरल्यानंतर निश्चित केलेली कारावासाची मुदत संपण्यापूर्वी जर दंडाचा असा काही भाग भरला गेला किंवा वसूल केला गेला की भोगलेला कारावास हा न भरलेल्या दंडाच्या भागाशी प्रमाणात असेल तर कारावास समाप्त होईल. सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया. या कलमाचा अर्थ असा आहे की जर तुम्ही पूर्ण दंड भरू शकत नसाल पण त्याचा काही भाग भरला तर तुमची शिक्षा सुद्धा त्याच प्रमाणात कमी केली जाईल. समजा उदाहरण घेऊया. समजा एका व्यक्तीला ₹10,000 दंड झाला आहे आणि तो न भरल्याबद्दल त्याला 100 दिवस कारावासाची शिक्षा झाली आहे. काय म्हटलेलं आहे? एका व्यक्तीला ₹10,000 असा दंड झालेला आहे आणि जर तो न भरल्याबद्दल, तो दंड न भरल्याबद्दल त्याला 100 दिवस कारावासाची शिक्षा झाली आहे. जर त्या व्यक्तीने ₹5,000 असा अर्धा दंड भरला, तर त्याची शिक्षा 50 दिवसाने कमी होईल. जर त्याने 25 दिवस तुरुंगात काढले आणि त्यानंतर त्याने ₹7,500 म्हणजे 4 ते 3 भाग दंड भरला, तर त्याला उरलेले दिवस तुरुंगात राहावे लागणार नाही. कारण भोगलेली शिक्षा उरलेल्या दंडाच्या प्रमाणात पूर्ण झालेली आहे. तर हे इथं उदाहरण घेतलेलं आहे आपण. त्याचे हे कलम का बरं अस्तित्वात आलेले आहे? अनेकदा गरीब आरोपींकडे पूर्ण दंड भरण्यासाठी पैसे नसतात. जर त्यांच्याकडे दंडाचा काही भाग असेल, तर त्यांना पूर्ण शिक्षा भोगायला लावणे अमानवी ठरेल. काहीतरी मिळणे हे काहीच न मिळण्यापेक्षा चांगले असते. काय म्हटलं? काहीतरी मिळणे हे काहीच न मिळण्यापेक्षा चांगले. या तत्त्वावर सरकारला दंडाची काही रक्कम मिळावी आणि आरोपीलाही थोडा दिलासा मिळावा यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. महत्त्व काय आहे कलमाचं? महत्त्व आणि उद्दिष्ट काय? न्याय्य वितरण, दंड आणि कारावास यांच्यात गणिती समतोल राखणे, आर्थिक सवलत, आरोपीला जमेल तसा दंड भरून स्वतःची सुटका करून घेण्याची मुभा देणे, तुरुंगावरील भार कमी करणे, अंशतः दंड भरणाऱ्यांना लवकर सोडून तुरुंगातील गर्दी कमी करणे. आता ह्या कलमासंबंधित लॅटिन मॅगझीन काय आहे? कोणती आहे? तर हे कलम रेडेंडो सिंगुला सिंगुलियस काय आहे? रेडेंडो सिंगुलियस या तत्त्वाशी सुसंगत आहे, जेथे प्रत्येक गोष्टीचा संबंध त्याच्या संबंधित भागाशी जोडला जातो प्रमाणबद्धतेमध्ये. ओके. तर हे कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? जर एखाद्या आरोपीने निम्मा दंड भरला असूनही कारागृह प्रशासन त्याला निम्मी शिक्षा माफ करत नसेल, तर ते या कलमाचे उल्लंघन होईल. ओके, ठरेल. उपाय काय? आरोपी तुरुंग अधिकक्षांकडे, जेल सुपरिटेंडंटकडे अर्ज करू शकतो किंवा दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात, मॅजिस्ट्रेट कोर्टात दाद मागू शकतो. न्यायालयीन प्रकरण आणि निर्णय समजून घेऊया या कलमासंबंधित. जुन्या IPC कलम 69 अंतर्गत अनेक खटल्यांमध्ये असे दिसून आले की तांत्रिक चुकांमुळे कारागृह प्रशासन प्रमाणबद्ध सुटका करण्यास विलंब लावते. न्यायालयीन कळ कळ काय आहे? न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हे कलम लागू करताना कोणतीही गुंतागुंत न करता साध्या गणिती सूत्राचा वापर करावा. दंड आणि दिवसांचे प्रमाण अचूक पाळावे. संबंधित संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. संविधान अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता, सर्व आरोपींना समान प्रमाणबद्धतेचा हक्क देते. हे एक कलम ह्या संबंधित आहे. संविधान अनुच्छेद 21 सन्मानाने जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार. BNS 1979 BNS कलम 479 शिक्षेच्या मोजमापाची प्रक्रिया. ही कलमे ही संविधानिक आणि कायद्याची कलमे ह्या कलमासंबंधित आहेत. कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर कलम 10 हे अत्यंत तर्कसंगत आणि व्यवहारी आहे. हे सरकारसाठीही फायदेशीर आहे, कारण किमान काही महसूल जमा होतो. मात्र अशिक्षित कैद्यांना या गणिताची माहिती नसते. त्यामुळे त्यांना या सवलतीचा फायदा मिळवून देण्यासाठी
विधी सेवा प्राधिकरणाची म्हणजे लीगल एडची भूमिका महत्त्वाची ठरते. निष्कर्ष काय आहे ह्या कलमाचा? तर कलम 10 हे सिद्ध करते, की कायदा केवळ शिक्षा देणारा नाही, तर तो लवचिक आणि गणिती न्यायावर आधारित आहे. हे कलम गरिबांना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार शिक्षेत सूट मिळवून देण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. तर मित्रांनो, आज आपण बी-एन-एस कायद्यातील कलम 10 या 10 कलम 10च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.